नमस्कार, किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खमंग आणि खुसखुशीत भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत. भाजणीचे पीठ ऑलरेडी माझे तयार आहे. भाजणीची रेसिपी आपल्याला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. इथे मी 2 कप भाजणी घेतली आहे. त्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. कांद्यामुळे आपले थालीपीठ खुसखुशीत होते, तर कोथिंबीर टाकल्याने थालीपीठाला खमंग असा वास येतो. मी 1.5 चमचा लाल तिखट घेतले आहे. आपण आपल्या प्रमाणानुसार लाल तिखट घालावे. तसेच 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया. इथे मी धने जिरेपूड काही आत्ता घातलेले नाही, कारण हे सर्व ऑलरेडी भाजणीमध्ये आहे. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले आहे. आता पाणी गरम करून घ्यायचे आहे. कोमट अशा पाण्यानेच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे. थंड पाण्याने पीठ मळायचे नाही. गरम पाण्याने पीठ भिजवल्याने पीठ मळताना खरपूस असा वास येतो. आता आपले पीठ मळून झाले आहे. पीठ खूप घट्ट भिजवायचे नाही. मऊसूर असे पीठ मळून घ्यायचे आहे आणि एक 10 मिनिटे झाकण घालून ठेवायचे आहे. त्यानंतर एक सुती कापड ओलं करून घ्यायचं. त्यावर थोडं पाणी शिंपडून यावर एक मिडियम असा गोळा करून घ्यायचा आणि थोडासा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ स्प्रेड करून घ्यायचं. मध्ये मध्ये हाताला पाणी लावून थालीपीठ करून घ्यायचं आणि मध्ये असं एक छोटंसं होल करून घ्यायचं. इथे मी तवा गरम करून यावर थोडंसं तेल लावून घेते आणि हा रुमाल उचलून डायरेक्ट तव्यावर आपण थालीपीठ घालून घेऊया. थोडंसं तेल टाकून घेऊया आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटे भाजून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करून घेऊया. सेम पहिले केले तसेच पाणी शिंपडून घेऊया आणि मध्यम आकाराचा गोळा घेऊन थालीपीठ स्प्रेड करून घेऊया. आता झाकण उघडून तव्यावरचे थालीपीठ आपण पलटून घेऊया आणि तेल सोडून एक 3-4 मिनिटे दुसऱ्या साईडनेही चांगले भाजून घेऊया. दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घेऊया आणि डिशमध्ये काढून घेऊया. आता पुन्हा एकदा तव्याला तेल लावून घेऊन अशाच पद्धतीने थालीपीठ तव्यावर घालून घेऊया आणि तेल सोडून घेऊया. आता 2-3 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. झाकण काढून थालीपीठ पलटून दोन्ही साईडने चांगले भाजून डिशमध्ये काढून घेऊया. चला तर मग आपले थालीपीठ बनवून तयार आहे. हे आपण लोणचं, हिरवी चटणी, सॉस, ठेचा कशाही बरोबर खाऊ शकता. नुसते खाल्ले तरी खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व अशाच खमंग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.